नमस्कार, मी आकाश जाधव. IBPSचं कॅलेंडर आता हळूहळू संपत आलेलं आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना वेध लागलेले आहेत की SBIचं काय होईल, SBI क्लर्क असेल, SBI PO असेल. पण त्याबद्दलची अपडेट येतील तेव्हा येतील. पण सध्या ज्या ॲडव्हर्टिजमेंट तुमच्या हातामध्ये आलेल्या आहेत त्याच्यावर तुमचं फोकस जे ते असलं पाहिजे. तर आता आपण आज जे आहेत ते कर्नाटका बँकेची ॲडव्हर्टिजमेंट आली त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहिजे आहे. व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ह्या बँकेची पोहोचेल. कारण की या बँकेला तुम्ही जर पाहिलं तर एक तर ह्या ॲडव्हर्टिजमेंटसाठी कर्नाटका बँकेमध्ये PO म्हणून तुम्हाला एक तर ॲग्री ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे, किंवा लॉ ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे, किंवा एनी पोस्ट ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे. तर हा सगळा पार्ट मुक्त विद्यापीठ चालेल का नाही, त्यानंतर ह्या परीक्षेची तयारी, ही परीक्षा कधी होईल, त्यानंतर परीक्षेची ट्रान्सपरन्सी, बाकी डिफिकल्टी, सगळा पार्ट आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जे ते पाहायचं आहे. तर चला आपण स्टार्ट करत आपला आजचा पार्ट स्टार्ट करत असताना तुम्हाला फक्त माहिती द्यायची होती की मराठा आणि कुणबी मराठा विद्यार्थ्यांसाठी सध्याला त्यांचं काउन्सिलिंग राऊंड जे ते चालू झालेले आहेत. सध्या म्हणजे 3 आणि 4 तारखेला ही MES महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, त्यानंतर ज्युडिशियरी, त्यानंतर राज्यसेवा आणि असं टप्प्याटप्प्याने पुढे बाकीसुद्धा सगळे त्यांचे काउन्सिलिंग राऊंड जे आहेत ते सुरू आहेत. आणि हा महिना आणि पुढचा महिना म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी हे काउन्सिलिंग राऊंड जे आहेत ते चालणार आहेत. तर तुम्हाला सगळ्यांना विनंती होती की जे कोर्सेस तुम्हाला दिसत आहेत, संभाजीनगरमध्ये हे कोर्सेस, नाशिकमध्ये IBPS, पुण्यामध्ये हे कोर्सेस, ह्यासाठी संभाजीनगर, नाशिक, पुणे ह्या ठिकाणासाठी तुम्हाला सारथीमध्ये पहिला ऑप्शन किंवा पहिला प्रेफरन्स संकल्पचा द्यायचा आहे. किंवा तुम्ही मराठा किंवा कुणबी मराठा नसाल, पण तुमच्या सोबतचे विद्यार्थी समजा मराठा किंवा कुणबी मराठा असतील आणि ही सारथीची स्कॉलरशिप पास झाली असेल, त्यांच्यापर्यंत हा मेसेज तुम्हाला जे ते पोहोचवायचा आहे. ही माहिती मला हे व्हिडिओ यातून मला तुमच्यापर्यंत द्यायची होती. सोबत बघा, आपली बँकिंग प्राईम 8.0 ही जी प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यूची बॅच आहे, ही आपण 17 डिसेंबरपासून जे ते स्टार्ट करतो आहे. आणि त्याच्यानंतर आपली जी ऑफलाईन बॅच आहे, ही ऑफलाईन बॅच आपण 3 डिसेंबरला सुरू केलेली आहे. ऑनलाईन 17 डिसेंबर संकल्प 247 ॲपवर, आणि ऑफलाईन संभाजीनगर येथे आपण 3 डिसेंबर दुपारी 12:30पासून सुरू केलेली आहे. तर तुमच्या ओळखीच्या विद्यार्थ्यांपर्यंत, मित्रमैत्रिणींपर्यंत हा मेसेज तुम्हाला पोहोचवायचा. तर आपण जाहिरातीवर येऊयात. बघा, ही आहे जाहिरात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्नाटका बँक जी आहे ती 100 वर्ष जुनी बँक आहे. 1924, आता 2024 चालू आहे, 18 फेब्रुवारी 1924, 100 वर्ष जुनी बँक आहे आणि चांगल्या प्रायव्हेट बँकांपैकी आहे. म्हणजे ह्या काही बोटावर मोजणे इतकं भारतामध्ये चांगल्या प्रायव्हेट बँक आहेत जिथं वर्क कल्चर हे थोडंसं डिसेंट आहे, त्यापैकी ही एक बँक तुम्हाला पकडता येईल. तर त्यामुळं ते एक अजून बघा, तर त्याबद्दलची बँकेची माहिती दिलेली आहे. बँक जिची शेड्यूल कमर्शियल बँक आहे, त्यामुळे इथला अनुभव कुठेही चालतो. पुढे बघा, ह्याच्यासाठी काय पाहिजे, एक तर एनी पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे, किंवा काय ग्रॅज्युएट इन ॲग्रिकल्चर पाहिजे, दोनपैकी एक, किंवा लॉ ग्रॅज्युएट पाहिजे. तर त्यामुळं एक तर लॉ ग्रॅज्युएट चालेल, किंवा ॲग्री ग्रॅज्युएट, किंवा एनी पोस्ट ग्रॅज्युएट चालेल. त्यामुळं इथं कॉम्पिटिशन खूप कमी असणार आहे. इथं मणिपालवाली जी PG आहे, जे विद्यार्थी सध्याला मणिपालला जाऊन हे ICSI मणिपाल वगैरे सोबत करतात, ही वाली PG चालणार नाही. आणि मुक्त विद्यापीठाचे विद्यार्थी इथं इलिजिबल आहेत, कारण की त्यांनी लिहिलं आहे की जे UGC रिकग्नाइज आहेत ते सगळं चालून जाईल म्हणून. त्यानंतर हे सगळं तुमचं एनी PG किंवा ॲग्री ग्रॅज्युएट किंवा लॉ ग्रॅज्युएट हे कधीपर्यंत पाहिजे, हे 1 नोव्हेंबर 2024 तेव्हापर्यंत पाहिजे. मॅक्सिमम एज लिमिट 28 आहे आणि फक्त SC आणि ST विद्यार्थ्यांना 5 वर्षाचं एक्सटेन्शन आहे. OBCसाठी एक्सटेन्शन नाही. ॲप्लिकेशन फीस ही जनरल आणि OBC आणि EWSसाठी 800 आहे आणि SC STला 700 रुपये एक्झामची फीस असणार आहे. ह्या बँकेचा पगार जो आहे तो नॅशनलाइज बँकांपेक्षा जास्त. सध्याची करंट CTC 1,17,000 रुपये महिना इतकी आहे, जी की नॅशनलाइज बँकांपेक्षा जास्त आहे. एक्झाम सेंटर जे ते महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये पुणे 2 एक्झाम सेंटर जे ते असणार आहे. त्यानंतर जे विद्यार्थी ऑनलाईन एक्झाम पास झाली त्यांचा इंटरव्ह्यू होईल, आणि इंटरव्ह्यू झाला की त्यानंतर फायनल सिलेक्शन जे ते होणार आहे. पुढे या, मागच्या वेळेला सुद्धा आपण त्यांनी इंटरव्ह्यूचं लोकेशन मँगलोर दिलेलं आहे, पण नंतर इंटरव्ह्यूचं लोकेशन वाढून मागे एकदा त्यांनी मुंबई केलं होतं. त्यामुळं तुम्हाला होऊ शकतं की तुम्ही महाराष्ट्रातून अप्लाय करतायत तर त्यांनी मँगलोर सांगितलेलं आहे, पण नंतर मुंबई होऊ शकते, हे लक्षात ठेवा. थोडंसं पुढे प्रोबेशन 1 वर्षाचा आहे, त्यानंतर तुम्ही कन्फर्मेशन होऊ शकतं. त्याच्यानं सोबत तुम्हाला 3 वर्षात सर्व्हिस बॉन्ड आहे. जर तो तुम्हाला नाही फॉलो करता आला तर त्यासाठी काय आहे, त्यासाठी नेमकं दंड काय आहे हे आम्ही अपॉइंटमेंट लेटरमध्ये लिहू, असं त्यांनी मध्ये तिथं मेन्शन नाही आहे. पुढे बघा, पुढे एक्झाम अप्लाय तुम्हाला 30 नोव्हेंबरपासून ते 10 डिसेंबर ह्या तारखेमध्ये 30 नोव्हेंबर ते 10 डिसेंबरमध्ये अप्लाय करायचा आहे. वेळ खूप कमी आहे.
हार्डली 10-12 दिवसाचा वेळ ॲप्लिकेशनला आणि लगेच 22 डिसेंबरला परीक्षा असणार आहे. एक्झामची डिफिकल्टी लेवल ही कमी असते, म्हणजे RRB PO मेन्सपेक्षा कमी असते. सेक्शनल कट ऑफबद्दल कुठं म्हणलेलं नाही, पण पेपरची डिफिकल्टी लेवल कमी असल्यामुळं त्याचं टेन्शन घेऊ नका. नेगेटिव्ह मार्किंग 25% असते आणि प्रायव्हेट बँक असल्यामुळं प्रिव्हियस कट ऑफ त्याच्यामध्ये ती काही दाखवत नाही. टोटल नंबर ऑफ वेकन्सीज पण बिईंग अ प्रायव्हेट बँक दाखवत नाही. एक्झामचा सिलेबसमध्ये तुम्हाला हवासा वाटणारा सिलेबस मला आहे असं वाटतं. 200 प्रश्नाचा ऑब्जेक्टिव्ह आणि 25 प्रश्नाचा डिस्क्रिप्टिव्ह असं 225 मार्काचा पेपर 150 मिनिटाचा म्हणजे 2.5 तासाचा आहे. त्यामध्ये कम्प्युटर 30 मार्क, इंग्लिश 50 मार्क, जनरल अवेअरनेस 50 मार्क, रिझनिंग 30 मार्क आणि क्वांट 40 मार्क असणार आहे. नेगेटिव्ह मार्किंग 1/4 असणार आहे. सेक्शनलबद्दल डाऊट घेऊ नका, ते ऑलरेडी एनी त्या पद्धतीने होतंच. अजून ही ॲप्लिकेशनची प्रोसेस त्यांनी दिलेली आहे. मागची कर्नाटक बँकेची CSAची ॲड ज्याचा व्हिडिओ मी बनवला होता ती आणि ही ॲड सध्या जसं मी पाहतोय ज्या पद्धतीने मी सुद्धा ॲप्लिकेशन फॉर्मवर लिंकवर अप्लाय करून बघितलं तर त्यामध्ये मला दिसलं की ती IBPSकडे नाही. आपण त्याबद्दल सुद्धा बोलूयात. कुठेही स्क्राईबसाठी 1 स्टेप बिलो असं मेन्शन नाही आहे, तर कुणीही विद्यार्थी जो तो स्क्राईब म्हणून जाऊ शकतो. तो एक महत्त्वाचा मुद्दा होता. पुढे जनरल इन्स्ट्रक्शन त्याने दिलेले आहेत की वेळेवर या परीक्षेला सगळं व्यवस्थित डॉक्युमेंट घेऊन या आणि तुम्हाला काही अडचण असेल, जर तुम्हाला टेक्निकल किंवा पेमेंट इश्यू असतील तर हा मोबाईल नंबर दिलेला आहे आणि खाली ईमेल ID दिलेला आहे. आणि तुम्हाला रिक्रुटमेंट नोटिफिकेशनबद्दल काही डाऊट असतील तर लँडलाईन नंबर दिलेला आहे आणि सोबत त्यांनी ईमेल ID सुद्धा उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यावर तुम्ही तुमचे डाऊट जे आहेत ते विचारू शकतात. आता थोडंसं जाहिरातीवर या पुन्हा. हे बघा काही महत्त्वाचे प्रश्न. टोटल वेकन्सीज ही बँक जी ती प्रायव्हेट आहे, प्रायव्हेट बँक असल्यामुळे ती टोटल वेकन्सी सांगत नाही, पण मागच्या काही वर्षापासून कन्सिस्टंटली रिक्रुटमेंट करते बँक. सर त्यामध्ये आपले विद्यार्थी आहेत का? हो आहेत. त्यानंतर दरवर्षी ॲड येते असं नाही, पण 1-2 वर्षाला ॲडव्हर्टिजमेंट येते आणि तेव्हापर्यंत बँकेला लागेल त्या पद्धतीने ते काय करतात, वेटिंग लिस्ट करतात. पण एवढं नक्की आहे ह्या बँकेबद्दल मी वेटिंगमधून क्लिअर होणाऱ्या मुलांची संख्या जास्त पाहिलेली आहे. पुढे मागचा कट ऑफ बिंग प्रायव्हेट बँक जागा सांगत नाही तर कट ऑफ काय सांगणार आहे. कॉम्पिटिशन खूप कमी असणार आहे, कारण की एनी PG, एक तर एनी PG किंवा ॲग्री ग्रॅज्युएट किंवा लॉ ग्रॅज्युएट. आता सगळ्यात महत्त्वाचं काय की याच्यामधून इंजिनियर उडाला, याच्यामधून BCom उडाला, जो एक मोठा वर्ग बँक एक्झामची देतो तो वाला क्राऊड उडाला. दुसरं कर्नाटका बँक असल्यामुळं आता कसं आहे की खूप मोठा लिंगायत वर्ग जो आहे हा महाराष्ट्राच्या, आपण कोल्हापूरचा पट्टा बघा, सांगली बघा, सोलापूर बघा, लातूर बघा, ह्या एरियामध्ये असल्यामुळं ह्या साईडला ब्रँचेस त्या बँकेचे खूप चांगले आहेत. इनफॅक्ट कोल्हापूरच्या पट्ट्यामध्ये मी असं ऐकलं की गावाने सुद्धा, म्हणजे मोठ्या बाजार गावाने सुद्धा, शहर सोडा बाजार गावाने सुद्धा यांच्या ब्रँचेस आहेत. तर त्यामुळं आपल्याकडचं नेटवर्क चांगलं असल्यामुळं इथं एकदम टिपिकली वरच्या नॉर्थच्या मुलाची कॉम्पिटिशन जी आहेत ही कमी असणार. तुम्ही सांगा की जर मी तुम्हाला म्हणलं की नैनिताल बँकेच्या जागा आहेत, तुम्ही अप्लाय करा नैनिताल बँक असं म्हणलं की तुम्ही म्हणणार एवढ्या दूर कोण जाणार. हीच फिलिंग नॉर्थच्या मुलांना कर्नाटका बँक अप्लाय करताना होते की कशाला जाणार. आपल्याला तेवढं दूर वाटत नाही का, आपल्यापासून जवळ आहे. आपल्या इनफॅक्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा एखाद्या जेवढे काही मोठे जिल्हे असतील 36 पैकी 30 जिल्ह्यात तरी जिल्ह्यावाईज जरी त्या बँका ज्या आहेत त्या तुम्हाला दिसतात. त्यामुळं आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्या बँकेचं जाळं जे ते चांगलं आहे. पुढे एक्झाम डेट क्लॅश 22 तारखेला तरी मी आतापर्यंत चेक केलं कोणत्याही एक्झाम डेटसोबत क्लॅश नाही आहे आणि कोणतीही सरकारी एक्झाम जी ती मला वाटत नाही की लगेचच्या लगेच येऊन 22 तारखेला एकदम तयार होईल की आम्ही आहोत म्हणून त्या दिवशी. एक्झामची डिफिकल्टी लेवल RRB PO मेन्सपेक्षा कमी आणि स्टडी प्लॅन सध्याला जो तुम्ही IBPS PO मेन्सपर्यंत वापरला होता तोच वापरा, फक्त तयारीची डिफिकल्टी लेवल कमी करा आणि कम्प्युटरचा अभ्यास आणि डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास जो आहे तो तुम्हाला वाढवायचा आहे. सर तुम्ही आत्ता म्हणले की एक्झाम IBPSकडे नाही आहे, आता एक्झामच्या ट्रान्सपरन्सीबद्दल आम्हाला डाऊट येतो आहे. दादा ही 100 वर्ष जुनी बँक आहे आणि खूप व्यवस्थित पद्धतीने यांचं काम चालतं. मी तुम्हाला पाठीमागे विलास लांडे हा माझा विद्यार्थी होता फेडरल बँकेमध्ये, ज्यावेळेस मी तुम्हाला खूप आधी स्टोरी सांगितली होती, नेहमी सांगतो की त्यावेळेला त्याचं 2 नॅशनलाइज बँकांमध्ये PO म्हणून झालं होतं, तरी तो फेडरल बँकेत होता. आणि झालं असं की एकदा सोलापूरला जात असताना मध्ये येरमाळा नावाचं गाव येतं, त्या ठिकाणी मासे भेटतात छान फेमस येरमाळा. ते थांबलेलं असताना अचानक तो बँकेच्या स्टाफसोबत तिथं आलेला होता, माझी भेट झाली. त्यावेळेला मी त्याला विचारलं होतं की विलास आता 10-11 वर्ष झालेत त्या गोष्टी, तुला ज्यावेळेस मी ऑप्शन सांगितलं तू नॅशनलाइज बँक कर, तू ती केली नव्हती आणि फेडरल बँकेत जॉईन केलं होतं, तर 10 वर्षांतर तुला तुझ्या निर्णयाचा पश्चाताप होतोय का फेडरल बँकेत थांबण्याचा? तो मला सर मला 1% पश्चाताप होत नाही, उलट मी घेतलेला निर्णय चांगला होता असं त्याचं म्हणणं होतं. सेम ह्याही केसमध्ये फेडरल, कर्नाटका बँक, साऊथ इंडियन बँक ह्या बँका ज्या आहेत त्या IBA मध्ये आहेत.
इंडियन बँक्स असोसिएशनमध्ये. या इंडियन बँक्स असोसिएशनमध्ये इतर प्रायव्हेट बँका यायला घाबरतात का? कारण की आलं तर एम्प्लॉईला बेनिफिट जास्त द्यावं लागतात. जसं त्या IBAमध्ये कोणकोणते ग्रामीण बँका आहेत, SBI आहे, नॅशनल बँक आहे आणि या 3-4च प्रायव्हेट बँका आहेत ज्या IBAच्या नियमाशी या IBAमध्ये आहेत. तर त्यामुळं तुम्ही ह्याच्याबद्दल डाऊट नका घेऊ. होतं कसं की मग सर त्याने IBPSला का बदललं असेल? मुळात आता सध्याला भारतामध्ये जेवढे काही व्हेंडर्स आहेत ज्या ह्या टेस्ट घेतात त्यामध्ये सगळ्यात महागडा जी एजन्सी आहे ती TCS आहे. तुम्हाला माहिती आहे TCS आहे, IBPS आहे, महागडी आहे, पण तुम्हाला मी ते कामाची क्वालिटी सांगते. तर एखाद्या वेळेस त्यांना वाटत असेल की यार एवढे महागडे किंवा इथं पैसे देण्यापेक्षा आपल्याला 20-20, 30-30, 50-50 हजार मुलांची एक्झाम घ्यावी लागते. आपण त्या केसमध्ये हा वेंडर बघूयात सो दॅट कमी पैशामध्ये आपली एक्झाम होईल. हाच त्याच्या पाठीमागे उद्देश असेल, बाकी कोणता असेल. पण एक्झामचा पॅटर्न जर आपण पहिल्यांदा वरती पाहिलं तर मला IBPS पॅटर्न सारखाच वाटतोय. मला वाटत नाही की कर्नाटका बँक जी आहेत जरी एक्झाम IBPS घेत नसली तरी सुद्धा पॅटर्न काय बदलेल असं चान्सेस मला कमी वाटतं. ऑनलाईन एक्झाम टू इंटरव्ह्यूचा रेशो ह्या बँकेचा जास्त असतो. तो काही 1:3 नसतो, तो जास्त असतो. सर जास्त म्हणजे किती असतो ते नाही माहिती मला, पण ज्याही एक्झाम दिल्याच्या नंतर इंटरव्ह्यूचा कॉल येणारे मुलं खूप असतात. मग त्यातून सिलेक्शनचं प्रमाण कमी असतं. मग हळूहळू वेटिंग करत वेटिंगमधून मुलं जे ते पास होत असतात. पुढे सर त्यानंतर असं होतं का सर की पार्शियलिटी विथ अदर स्टेट स्टुडंट? बिलकुल नाही. आता होतं कसं की समजा कर्नाटका बँकेच्या फॉर एक्झाम्पल म्हणतो मी 60-70% ब्रँचेस जे आहेत त्या कर्नाटकात आहेत. तो उगाच जे लोक मायनॉरिटीमध्ये गेलेले आहेत त्यांना ही फिलिंग येते की आपल्यावर अन्याय. पण असं वाटत नाही. कारण की आणि इनफॅक्ट त्या बँकेमध्ये सुद्धा असं वाटत नाही की प्रमोशनला बाकी सगळ्या गोष्टींना असं झालं की दुसऱ्या स्टेटच्या मुलांसोबत जो तो पार्शियलिटी केलेली. तुम्ही बघा त्यातल्या त्यात महाराष्ट्र अशा लोकेशनला की आपल्याकडं मुंबई आहे. मुंबई असल्यामुळं इथे मुंबईमधून मिळणारा बिझनेस एखाद्या बँकेचा जो आहे तो जास्त असतो. तुम्ही छोट्या कोणत्याही प्रायव्हेट बँका बघा ज्यांचं हेडक्वार्टर जे आहे हे मुंबई सोडून दुसरीकडे आहे. जसं कर्नाटका बँक मँगलोरला आहे. त्याच्यानंतर फेडरल बँक अलुवा नावाच्या ठिकाणी केरळमध्ये आहे वाटतं अलुवा. त्याच्यात अशा बँका बघा या बँकांचे CEO आणि MD 5 दिवस त्यांच्या हेडक्वार्टरला असतात आणि 2 दिवस मुंबईला असतात. का? मुंबईमधून बिझनेस मिळतो. 2 ते 3 दिवस मुंबईला असतात मुंबईच्या ऑफिसला. तर त्यामुळं त्यातल्या ते दुसऱ्या कोणत्या कॅन्डिडेटसोबत वेगळी गोष्ट आहे, मुंबईमधून धंदा मिळतो. त्यामुळं मला वाटत नाही की आपल्या केसमध्ये महाराष्ट्राच्या केसमध्ये अशी पार्शियलिटी होण्याचे काही चान्सेस आहेत. आणि हा एक्सपिरियन्स युजफुल आहे SBI CBUला. त्याच्याशिवाय बाकी जेवढ्या काही एक्झाम तुम्ही आसपास पाहतायत त्या सगळ्या एक्झामसाठी ग्रामीण बँकेसाठी PUचा एक्सपिरियन्स आहे, तो अनुभव महत्त्वाचा आहे. आणि इथून पुढे तुम्ही SBI CBU जरी झालात तुम्हाला कमी पगाराला जावं लागेल. ह्याच्यापेक्षा कमी पगार SBI CBUचा आहे, ह्याच्यापेक्षा कमी पगार IBPS POचा आहे, ह्याच्यापेक्षा कमी पगार ग्रामीण बँकेच्या POचा आहे. तर ह्या सगळ्यात महाराष्ट्रामध्ये यांच्या शाखा ज्या आहेत त्या बऱ्यापैकी शहराच्या लेवलला आहेत. फक्त दक्षिण महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरच्या ठिकाणी वगैरे यांच्या छोट्या म्हणजे बाजारगाव जे आहेत त्या अशा ठिकाणी आहेत. पण बाकी ठिकाणी आपण बघितलं तर शहरी भागामध्ये यांच्या ब्रांचेस ज्या आहेत त्या आहेत. मला असं वाटतं की तुमचे बऱ्यापैकी डाऊट जे ते क्लिअर झाले असतील. कॉम्पिटिशन कमी आहे. तर जोही क्राऊड हा ॲग्री ग्रॅज्युएट आहे, जो लॉ ग्रॅज्युएट आहे किंवा NEPG आहे, अशा सगळ्यांनी डोळे झाकून हा फॉर्म भरायचा आहे. कारण की हो बाकी आणि हे विचार नका करू की मी PO मेन्स देऊन बसलो आहे, मी RRB POचा इंटरव्ह्यू देऊन बसलेलो आहे, आता माझं 1 जानेवारीचा निकाल येणार आहे. येईल तेव्हा येईल. आता सध्याची अपॉर्च्युनिटी आहे. आता नेमकं आपण जे लोक म्हणतात की मी RRB POचा इंटरव्ह्यू देऊन बसलेलो आहे, हे 22 तारखेची परीक्षा आहे, जे 1-2 दिवस पुढे मागे तुमचे निकाल तुमचे RRB POचे मार्क देईल मेन्सचे. आणि मग आपण गणित लावत बसतो मला 3च मार्काची लीड आली, मला 10च मार्काची लीड आली, 12च मार्काची लीड आली, माझं कसं होईल? त्यापेक्षा हातामध्ये हे ऑप्शन असलेलं कधीही चांगलं. सेम IBPS PO मेन्सच्या केसमध्ये आता IBPS AFO प्रीच्या केसमध्ये ॲग्रीची मुलं जे ऐकत असतील काय होतं काय झालं त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे. कट ऑफ कसे वाढतात, कशा पद्धतीने कट ऑफ वाढत आहेत, वेकन्सीजचा त्याच्यावर काय इम्पॅक्ट होतो आहे. त्यामुळं आपल्या हातातली जी गोष्ट मला माहिती आहे 700-800 रुपये झाडाला लागलेले नाही आहेत. पण अजूनही बँक एक्झाममधली जी गुंतवणूक आहे तुमची किंवा इन्व्हेस्टमेंट आहे ही इन्व्हेस्टमेंट कमी वेळेमध्ये सगळ्यात जास्त रिटर्न देते. ह्याबद्दल मला नाही वाटत किंवा ह्याबद्दल माझ्या मनात काही दुमत नाही. त्यामुळं तुम्ही कसंही करून मॅनेज करावं पण ह्या एक्झामला जे ते अप्लाय केलं पाहिजे. एवढीच माहिती ह्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित लाईक करा. धन्यवाद.